विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सदासंपन्न उपासक मनोजी तिरपुडे, वाई संघमित्रा तिरपुडे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने समतानगर बाजारपेठ अड्याळ, तालुका पवनी, जिल्हा भंडारा या ठिकाणी भिक्खू संघाच्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने आपणा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी उपस्थित असणारे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक धम्मदेशना देऊन आपणा सर्वांना उपकृत केले, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल व आपल्याच परिसरामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे भंतेजी व संपूर्ण सदासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी तिरपुडे बाबा आणि आई यांच्या सेवा निवृत्ती समारंभाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। अत्यंत सन्मानपूर्वक भिक्खू संघाचं आपण स्वागत केलं। अत्यंत स्वादिष्ट रुचकर अशा प्रकारचं भोजनदान सुद्धा भिक्खू संघाचं झालं। तर भोजन आपल्याला करायचं आहे परिवाराच्या वतीने, अत्यंत स्वादिष्ट भोजन आपणा सर्वांसाठी सुद्धा तयार केला गेला आहे। भिक्खू संघाच्या धम्मदेशना आपण श्रवण करत आहात। अनंत आणि असीमस आपलं ही पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। या परिसरामध्ये भंतेंनी सांगितल्याप्रमाणे आज या स्टेजवरती जरी आपल्याला 4-5 भिक्षू दिसत असतील, परंतु कधी काळी या परिसरामध्ये हजारो भिक्षू, लाखो भिक्षू वास्तव्य करत असतील। कारण आपल्या या पवनी शहराला ऐतिहासिक वारसा आहे। सम्राट अशोकाने जे चैत्य निर्माण केले होते, तर त्यापैकी पवनीला सुद्धा एक चैत्य आहे। आता त्याचं जे विद्रुपीकरण आहे, तर हा संपूर्ण हा जो पट्टा आहे तर तो ऐतिहासिक पट्टा आहे आणि त्यामुळे साहजिकच एक धम्म वारसा आपल्याला प्राप्त झालेला आहे। बाबासाहेबांच्या असीम पुण्यामुळे पुन्हा नव्याने हा बौद्ध धम्म आपल्याला प्राप्त झाला। या धम्माचं अनुसरण करणे, आचरण करणे आपल्या जीवनातील एक महान आणि असीमस पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे। भगवंताची देशना जेव्हा जेव्हा श्रद्धायुक्त चित्ताने आपण श्रवण करत असतो, श्रद्धायुक्त चित्ताने धम्मदेशना श्रवण करून
त्या धम्मदेशनेला आपण जाणतो, समजून घेतो आणि व्यवहारिक दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये त्या धम्मदेशनेला उतरवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करत असतो, त्याचं जेव्हा आपण काटेकोरपणे अनुसरण करतो, आचरण करतो, तर नक्कीच आपल्याही जीवनामध्ये आपल्याला सुख प्राप्त होते. कारण भगवंताचा धम्म हा सदा सर्व काळ समान रूपाने मनुष्याला फळ देणार आहे. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा लोक शिलाचं अनुसरण करून, दान पुण्य करून, प्रज्ञेचा अभ्यास करून श्रोतापन्न, सकृतागामी, अनागामी, अरहंत या अवस्थेला प्राप्त होत होते. आजही या संसारामध्ये असंख्य उपासक उपासिका आपल्या जीवनामध्ये दान, शील आणि प्रज्ञेचा अभ्यास करून दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि भविष्यामध्ये सुद्धा जे जे लोक दान, शील, प्रज्ञेला अनुसरून जीवन जगण्याचा प्रयत्न करतील, तर तेही आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करतील. कारण भगवंताचा धम्म हा चिरन तिठंतु सद्धम्म असतो, म्हणजे सदा सर्व काळ समान रूपाने भगवंताचा धम्म हा आपल्याला फळ देत असतो. आणि त्यामुळे धम्म आचरण करत असताना भगवंताने सांगितलेला जो अनमोल असा उपदेश आहे, त्या उपदेशाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्याचं चिंतन मनन केलं पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची गोष्ट करत असताना सम्यक दृष्टीने जर ती गोष्ट आपण केली असेल, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. सम्यक दृष्टीने जर ती आपण गोष्ट करत नसेल, म्हणजे समजून उमजून, आपल्या भाषेमध्ये समजून उमजून जर एखादी गोष्ट आपण करत असेल, तर त्याचा लाभ विशेष रूपाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे दुःखमुक्तीच्या मार्गाकडे वाटचाल करत असताना भगवंताने काही सिद्धांत सांगितले, काही तत्व सांगितले आहे. त्या तत्वाचं, त्या सिद्धांताचं जर काटेकोरपणे आपण अनुसरण केलं, आचरण केलं, तर नक्कीच आपण सुद्धा सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असतो. मग सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी भगवंताने काही तत्व सांगितले. कारण भगवंत जेव्हा जेव्हा धम्मदेशना करत असत, असंख्य लोक भगवंताच्या समोर देशना श्रवण करण्यासाठी बसत असत. जसं आज आपण इथे सर्वजण भिक्खू संघाच्या धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसला आहात. अगदी 2600 वर्षापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे श्रद्धासंपन्न उपासक उपासिका भगवंताची देशना श्रवण करण्यासाठी बसत असत. मग सकाळचा प्रहर असेल, दुपारचा प्रहर असेल किंवा संध्याकाळचा प्रहर असेल, विशेष रूपाने संध्याकाळच्या प्रहरी किंवा सकाळच्या भोजनाच्या नंतरचा जो प्रहर आहे, या प्रहरी भिक्खू संघाच्या धम्मदेशना असत. आणि जेव्हा जेव्हा भगवंत धम्मदेशना देत असत, तर संपूर्ण लोकांचं भगवंत अवलोकन करायचे. कारण समोर बसलेला जो जनसमूह आहे तो असंख्य उपासक उपासिका असत. तर भगवंत त्या संपूर्ण लोकांच्या चित्ताचा आपल्या धम्मचक्षुने, आपल्या प्रज्ञेने वेध घेत असत, जे त्यांच्या चित्ताला जाणत असत. आणि संपूर्ण जनसमूहामधील जे लोक बसलेले आहे, त्या सर्वांमध्ये जो प्रसन्न चित्ताचा आहे, ज्याचं चित्त निर्मळ आहे, परिशुद्ध आहे, ज्याच्या चित्तामध्ये एक लवलेश मात्र सुद्धा राग नाही, द्वेष नाही, लोभ नाही, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या असा कुठल्याही प्रकारचा विकार एक तीळ मात्र अंश सुद्धा ज्या उपासक उपासिकेंच्या चित्तामध्ये नाही, तर अशा प्रकारच्या व्यक्तीच्या चित्ताला लक्ष्य करून भगवंत उपदेश करत असत. पण ऐकणाऱ्याला असं वाटायचं की भगवंत मला सांगत आहेत. कारण भगवंताची ती विशेषता असते. ती विशेषता भगवंताची असल्या कारणाने समोरच्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की भगवंत मलाच उपदेश करत आहेत, भगवंत मलाच सांगत आहेत. आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने संपूर्ण लोक देशना श्रवण करत असत. कारण समोर बसलेला जो जनसमूह आहे, जसं आता तुम्ही इथे बसलेले आहात, तर सर्वांचं चित्त सारखंच आहे का? ऐका, सर्वांचं जे मन आहे ते सारखंच आहे का? बिलकुल नाही आहे. सर्वांचं चित्त सारखं नाही आहे. सर्वांचं कर्म सारखंच आहे का? बिलकुल नाही आहे. सर्वांची मानसिकता सारखी नाही, सर्वांचं मन सारखं नाही, सर्वांचं कर्म सारखं नाही. कारण प्रत्येक मनुष्याचं कर्म
हे आपापल्या पुण्यकर्माच्या आधाराने आपल्या मनाची मानसिकता आपली असते बघा. तुम्ही जर इथे सर्वजण बसला आहात एकाग्र चित्ताने, जे सर्वांचं चित्त इथेच असेल असं आपण म्हणू शकत नाही. सर्वांचं चित्त इथेच असेल असं आपण म्हणू शकत नाही. कधी कधी आपलं चित्त भरकट सुद्धा असेल, ऐक ना, जिथे जिथे कुठे जायचं असेल त्याला तिथं जाऊन सुद्धा येत असेल, पुन्हा बसत असेल. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या विचारामध्ये मनुष्याचं चित्त हे अग्रेसर असते. आणि त्यामुळे देशना श्रवण करत असताना आपल्या चित्ताला आपण पूर्णपणे एकाग्र केलं पाहिजे. तसं मनाला आपण सजग ठेवलं पाहिजे. मनाला सजग ठेवून जर देशना आपण श्रवण करत असेल तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो. आपलं जर चित्त चंचल असेल, दुर्दम्य असेल, पळणारा असेल, धावणारा असेल, अशा प्रकारच्या चित्ताने युक्त असणारा मनुष्य खऱ्या अर्थाने भगवंताच्या देशनेला श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने भगवंताच्या समोर हजारो लाखो लोक बसलेले असायचे, परंतु आपण व्यवहारामध्ये असं म्हणतो ना, अशा प्रकारची नीरव शांतता असावी. तिथे सुई जरी पडली असेल तर त्या सुईचा आवाज यावा, एवढी नीरव शांतता जेव्हा जेव्हा भिक्खू संघ भगवंताच्या समोर बसत असे, श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बसत असे, तेव्हा अशा प्रकारची नीरव शांतता असायची. आणि ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्रावरती एखादा कलर आपण द्यावा आणि त्या शुभ्र वस्त्राने तो 100% कलर धारण करावा, अगदी तशाच प्रकारे भगवंताची देशना दिल्याबरोबर असंख्य उपासक उपासिकांना तशा प्रकारचा लाभ होत असे. आणि उत्साहाने काही लोक भगवंताकडे येत असत आणि भगवंतांना म्हणत की भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान ज्याप्रमाणे अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटलेल्या मनुष्याला रस्ता मिळावा, अगदी तशाच प्रकारे वेगवेगळ्या अंगाने भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला शरण जातो आणि अजीवनपर्यंत. बघा, तुम्ही साहित्याचे जर वाचक असाल तर सुत्त संपण्याच्या पूर्वी एखादा उपासक जेव्हा भगवंताला बोलत असे तर तो अशा प्रकारचं बोले, भगवान अजीवनपर्यंत मी बुद्ध धम्म आणि संघाचा उपासक म्हणून आपण माझा स्वीकार करावा. म्हणजे जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत 3 रत्नाच्या व्यतिरिक्त माझी श्रद्धा कुठे सुद्धा राहणार नाही. अशा प्रकारची भावना उपासक उपासिका भगवंताची देशना श्रवण केल्यानंतर व्यक्त करत असत. मग अशी मनुष्याची मानसिकता कधी होते, जेव्हा मनुष्य एकाग्र चित्ताने जर देशना श्रवण करत असेल, त्या देशनेचा सार त्या मनुष्याला समजत असेल, त्याला तो जाणत असेल आणि आपल्या अनुभूतीच्या स्तरावरती त्या साराला, त्या तत्वज्ञानाला तो जाणून घेत असेल, तर नक्कीच अशा प्रकारचा भाव, अशा प्रकारची श्रद्धा 3 रत्नांच्या प्रती आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होत असते. आणि म्हणून देशना श्रवण करत असताना आपण नेहमी प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने आणि एकाग्र चित्ताने देशनेला श्रवण केलं पाहिजे. कारण भगवंताचा धम्म हा कल्याणकारक आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या सुखाचा आहे. प्रत्येक मनुष्य स्वतः सुखी बनावा आणि स्वतः सुखी बनल्यानंतर इतरांना सुद्धा मनुष्य त्या सुखामध्ये प्रतिष्ठित करण्यासाठी आपला धम्म सहाय्यक ठरावा, यासाठी भगवंताने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा दिल्या आहे. आणि त्यामुळे भगवंताची देशना सातत्याने आपण श्रवण केले पाहिजे, त्याला जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि दृष्टीभाव आपल्या मनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, सम्यक दृष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थितपणे जाणून समजून घेऊन जर आपण कुठल्याही प्रकारचं कर्म करत असेल तर त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आज या मंगलमय प्रसंगी तसं भगवंत असे म्हणतात की सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी 3 महत्वपूर्ण अंग
भगवंताने सांगितलं आहे. पहिला अंग आहे शील पालन करणे, दुसरा अंग आहे दान पुण्य करणे आणि तिसरा अंग आहे प्रज्ञेचा अभ्यास करणे. कारण भगवंत सुद्धा जेव्हा जेव्हा बघा देशना देत असत तेव्हा तेव्हा भगवंत सुरुवातीला दान कथा सांगायचे, त्यानंतर भगवंत शील कथा सांगायचे, त्यानंतर स्वर्ग कथा नरक कथा सांगायचे, कामवासनेचे दुष्परिणाम सांगायचे आणि जेव्हा जनसमूहाचं चित्त प्रसन्न झाल्यानंतर भगवंत चार आर्य सत्याचे देशना देत असत. आणि चार आर्य सत्याची देशना दिल्यानंतर जो खऱ्या अर्थाने धम्मामध्ये प्रतिष्ठित आहे तर त्याला तशा प्रकारचा लाभ होत असे. कारण जीवन मनुष्याच्या सुखी जीवनाचे हे 3 अंग भगवंताने सांगितले. भंतेने आपल्या देशनेमध्ये शील आपल्या जीवनामध्ये किती महत्वपूर्ण आहे. शीलाचं आचरण आपण आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे आणि शील आचरण केल्यामुळे आपल्याला कशा प्रकारचा लाभ होतो या संदर्भामध्ये भंतेने देशना दिले. आज या मंगलमय प्रसंगी तसं तिरपुडे आई बाबा बुद्धगयेला आमच्या सोबत आले होते. 18 दिवसापर्यंत आम्ही त्यांचा स्वभाव जाणला, पाहिला, जवळून त्यांना आम्ही ओळखलं. तर त्यांच्या मनामध्ये बुद्ध धम्म संघाच्या प्रती एक श्रद्धा भाव आहे, विशेष श्रद्धा आहे. जेव्हा जेव्हा आम्ही सकाळी सकाळी प्रवासाला निघायचो तर त्यांचा नित्यक्रम असायचा की सकाळचा प्रहर झाला का 3 बॉटल घ्यायच्या आणि लगेच भंतेंना दान द्यायच्या. आता घरी आल्याबरोबर आम्ही लगेच बॉटल काढल्या आणि अगोदर आई देत होती, भंतेजी म्हणत नंतर थोड्या वेळानं द्या, लगेच आईनं ठेवून दिला, लगे पुन्हा बाबा त्याच बॉटल घेऊन आले. म्हणजे ती बॉटल गेलीच पाहिजे दान, म्हणजे भंतेजींनी त्याचा स्वीकार केलाच पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे ही भावना मला म्हणजे गर्दकड पर्वताचा एक प्रसंग आठवतो. आईनं ती मोठी बॉटल घेतली की 2 लिटरची होती, 2 लिटरची बॉटल खालून आणली वरपर्यंत. म्हणजे गर्दकड पर्वताला जर तुम्ही गेला असाल बघा, खालून 2 लिटरची बॉटल आणली आणि आम्ही बसलो थोडासा आता विसावा घ्यावा म्हणून. बसल्याबरोबर आई आल्या, भंतेजीला बॉटल दिली, गुडघ्यावरती बसल्या, बॉटल दिली आणि भंतेजी म्हटले आई आता एवढी बॉटल कुठं सांभाळू, म्हणजे एवढं ओझ. आई म्हणे आता काही करा म्हणे, मी दान दिली तुम्ही सांभाळा, नाही तर कोणाला दान देऊन टाका, मी तुम्हाला दान केलं. म्हणजे दान देण्याची जी प्रवृत्ती आहे ही दान द्यायचं आपल्याला, हे दिलं मी, आता माझं दिलं, हे तुम्ही कोणाला दान दिलं तरी हरकत नाही, तुम्ही त्याचा वापर केला तरी हरकत नाही. म्हणजे अशा पद्धतीने मला सांगायचं आहे की आपल्या चित्तात जर श्रद्धा असेल, बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा असेल आणि आपलं मन जर निर्मळ असेल तर निर्मळ चित्ताने जेव्हा जेव्हा आपण जे काही दान पुण्य करत असतो त्याचा विशेष लाभ बघा भगवंत म्हणतात की मनुष्याला होत असतो. आणि सुरुवातीला मी गाथा म्हटली, दानं ददंदु सद्धायं शीलं रखंतु सबदा भावना भीरता हुंतु गच्छन्तु देवता गता. दानं ददंदु सद्धाय, श्रद्धेने आपण दान दिलं पाहिजे. ऐक ना, दान देत असताना श्रद्धेने आपण दान दिलं पाहिजे. कारण म्हणजे दान आपण किती देतो, कशा प्रकारचं देतो, कोणतं देतो याला विशेष महत्व नाही, बिलकुल नाही आहे. आपण श्रद्धेने जे काही दान देतो, आता भोजन करताना अनेक माता भगिनींनी आपल्या घरून सुद्धा भोजन बनवून आणले होते, म्हणजे इच्छा होती की थोडं थोडं आपण त्यांना भोजन दिलं पाहिजे. म्हणजे श्रद्धेने जे काही आपण बनवत असतो ते आपण भिक्खू संघाला दिलं पाहिजे, भिक्षूने त्याचा स्वीकार केला पाहिजे. एक श्रद्धायुक्त चित्ताने जर दान आपण दिलं तर त्याचा बघा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असतो. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा असंख्य उपासक उपासिका भगवंताला दान देत असत. वर्तमान काळामध्ये सुद्धा असंख्य उपासक उपासिका भिक्खू संघाला दान देतात, भविष्यामध्ये सुद्धा दान देत राहतील. परंतु दान देत असताना जो दानाचा भाव आहे, दान देत असताना सुद्धा दानाचा जो भाव आहे तो भाव श्रद्धेचा असला पाहिजे. विशेष रूपाने दान देत असताना म्हणजे अनेक प्रकारे लोक दान देतात बघा. दान देण्याची जी प्रवृत्ती आहे मनुष्यांची, सांगा बरं तुम्ही, म्हणजे तुम्हाला जसं ज्ञान असेल कोणकोणत्या उद्देशाने लोक दान देतात, कोणकोणत्या उद्देशाने दान देतात लोक. दान देतो ना आपण, दान तुम्ही देत असता तर किंवा अनेक लोक दान देतात. दान देत असताना आपला उद्देश काय असतो, किंवा मनुष्य या संसारामध्ये दान देत असताना
कोणकोणत्या प्रकारच्या उद्देशाने देतात, कारण उद्देश तर अनेक प्रकारचे असतात. कोणकोणत्या देतात? आता जसं तुम्ही दान देता, तुम्ही दान देता, तुम्ही भोजन दान देता, तुम्ही चिवर दान देता, तुम्ही फळदान देता, किंवा एनिवे जे काही तुम्हाला दान द्यायचं असेल तर देता. तर काय उद्देश असतो दान देण्याचा? सुख म्हणजे सुखाची भावना, पुण्याची भावना आहे की नाही? सुखाची भावना असते, पुण्याची भावना असते, कुशल कर्म व्हावं यासाठी दान दिलं जातं. बरं, सगळे लोक यासाठी देतात का? जे ते दान देतात समजून घ्या, तर सर्वांचा उद्देश एकच असतो का की पुण्यकर्म झालं पाहिजे? मग सांगा आणखी कोणता उद्देश असतो? नाही तर तुम्ही म्हटले मग याचा अर्थ आणखी उद्देश आहेत, आहे की नाही? वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश आहे. काही लोकांना कसं वाटतंय, कशासाठी देतात काही लोक? मानसिकता ही वेगवेगळी असते, भिन्न भिन्न असते. म्हणजे आजच असं आहे बिलकुल असं नाही आहे. म्हणजे भगवंताच्या काळामध्ये सुद्धा जे जे लोक दान देत होते तर अनेक लोकांचा उद्देश हा भिन्न भिन्न असायचा. आजही जे लोक दान देतात त्यांचा सुद्धा उद्देश भिन्न भिन्न असतो. ढोबळ मानाने जर विचार केला असेल आपण साधा सोपा, आणि थोडंसं जर तुम्ही चिंतन केलं, तुमच्या लक्षामध्ये मी सांगितलं की लगेच येईल बघा. आणि अशा प्रकारचे लोक तुम्ही पाहता सुद्धा तुमच्या शेजारी पाजारी असे दान देणारे लोक. त्याला बरोबर सेट करा. तर ऐक ना, अनेक प्रकारचे लोक पाहतो आपण. जसं भगवंत असे म्हणतात, काही काही लोक जे दान देतात बघा, ऐक ना, व्यवहारामध्ये जसं आपण काही दान देतो, एक दानाचा प्रकार आहे वर्गणी म्हणून दान देतो आपण. ऐक ना, वर्गणी कर्तव्य म्हणून दान देतो की नाही आपण? कर्तव्य. जसं समजा 14 एप्रिलला आपण देतो लोकांना, कसं देतो आपण 14 एप्रिल देताना? वर्गणी म्हणून. ऐक ना, ही वर्गणी किंवा कोण काहीतरी म्हणतात, ते कोणी त्याला पट्टी म्हणतात, कोणी वर्गणी म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भागामध्ये वेगवेगळा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कार्यक्रम तो संपन्न व्हावा, ऐक ना, यासाठी 14 एप्रिलच्या निमित्ताने आपण दान देतो. मग 500 रुपये ठरवलं जाते, ऐक ना, 1000 रुपये ठरवलं जातं. 1000 ठरवलं तर कोणी 500 देते, 500 ठरवलं तर कोणी 200 देते, कोणी 300 देते. मागणाऱ्यावर पण डिपेंड असते, ऐक ना. म्हणजे मागायला नेमकं कोण गेले, 14 एप्रिलची वर्गणी मागायसाठी नेमकं कोण आहे? त्यात जुना अध्यक्ष जर असेल तर मग तर काही खरंच नाही समजा मागताना. कारण मग काही लोक म्हणतात की अगोदरचं सांगा, ऐक ना, म्हणजे अगोदरचं काय ते सांगा, कारण अगोदर तुम्ही दिलंच नाही आणि पुन्हा मागायला निघाले, ऐक ना. हिशोब महत्वाचा आहे ना. हे आणखी अशी लोकांची मानसिकता असते. म्हणजे काही लोक वर्गणी म्हणून, कर्तव्य म्हणून सुद्धा देत असतात. काही लोक बघा, मान सन्मान प्राप्त व्हावा, दान देत असताना मान सन्मान प्राप्त व्हावा. जसं दान देताना बघा, फोटो काढतो आपण, ऐक नाही, नोट असे सरळ करून फोटो काढतात, म्हणजे नोट त्याच्यामध्ये दिसली पाहिजे, ऐक नाही. अनेक लोक पाहतो आपण, म्हणजे ते दान दिसलं पाहिजे, देताना आपण दिसलं पाहिजे. असं म्हटलं जातं, दान या हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये, या हाताचं त्या हाताला कळू नये. गुप्त दान पद्धती आहे बघा. काय काय लोक समजतात की दान गुप्त द्यावं, म्हणजे ते दान बिलकुल समजलं नाही पाहिजे आपण कोणाला किती दिलं पाहिजे. पण काही काही लोक माना सन्मानासाठी सुद्धा दान देतात, की माझं नाव व्हावं, माझा सन्मान, माझी प्रतिष्ठा वाढावी, यासाठी सुद्धा बघा लोक दान देतात. नावासाठी लोक दान देतात, माना सन्मानासाठी सुद्धा लोक दान देतात. म्हणजे माना सन्मानासाठी, नावासाठी, नाव तर होतच असते. जर मनुष्याने श्रद्धेने जर दान पुण्य दिलं असेल तर बघा, जो मनुष्य 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा ठेवून दान देत असतो, त्याचं नाव कोणी घेतलं आणि कोणी नाही घेतलं तरी ते काही लपून राहत नाही. जसं अनाथपिंडकाने बघा 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहार निर्माण केलं. 18 करोड जागा घेतली, 18 करोडचं विहार निर्माण केलं, 18 करोडचा उत्सव केला. परंतु अनाथपिंडकाने स्वतःचं नाव त्याला दिलं नाही. जेतवन विहार, जेतकुमाराची ती जागा होती आणि त्यामुळे जेतकुमाराने जी उरलेली जागा होती, झाडं होते, ते दान दिले आणि जेतवन विहार अशा प्रकारचं त्याने नाव दिलं गेलं. परंतु इतिहासामध्ये मात्र जेतवन विहार म्हणत नाहीत,
बोलताना काय म्हणतात, अनाथ पिंडकाचे जेतवन विहार. म्हणजे त्याची जरी इच्छा तशी नव्हती तरी सुद्धा मात्र त्याचं जे पुण्यकर्म आहे, कुशल कर्म आहे, तर ते पुण्यकर्म, ते कुशल कर्म साहजिकच समोर येणार आहे. माता विशाखाने पूर्वाराम विहार निर्माण केला. पूर्वाराम राजकुमार होता म्हणतात, असं त्या राजकुमाराची ती जागा होती असंही म्हटलं जातं. कधी कधी असं म्हटलं जातं पूर्व दिशेला ते विहार आहे म्हणून पूर्वाराम त्याला असं म्हटलं जातं. तर विशाखाने पूर्वाराम विहार निर्माण केला, पण पूर्वाराम विहार असं म्हणत नाही. बोलताना असं म्हणतात की माता विशाखाचा पूर्वाराम विहार, म्हणजे माता विशाखा निर्माण केला जो पूर्वाराम विहार आहे. नावासाठी जो मनुष्य दान देत असतो, तर त्याची इच्छा जरी नसेल, काही काही लोक केवळ नावासाठी जर देत असतील तर त्याचं मात्र कुशल कर्म, पुण्यकर्म काही होत नाही. जसं आमचे भंतेजी नेहमी सांगतात, एकदा एका ठिकाणी बघा, एका कार्यक्रमामध्ये म्हणजे एका विहारामध्ये मोठा प्रोग्राम होता असं म्हणतात. नावासाठी लोक, म्हणजे नावासाठी दिलेली लोकांची मानसिकता सांगताना ते उदाहरण सांगतात की अशा प्रकारे उन्हाळ्याचे दिवस होते, जसं आता तुम्हाला गरम होत आहे आणि कोणी हवा घालत आहे, कोणी घाम पुसत आहे, कारण गरम होत आहे ना, वातावरण तसं गरम आहे तर गरमच होत आहे. आणि त्याला जर तुमच्याकडे जास्तच गरम होते आहे की ना, हा जो पट्टा आहे तो जास्त गरम होते. तर उन्हाळ्याचे दिवस असतात, विहारामध्ये कार्यक्रम असतो, फॅन लावलेले असतात हवा घालण्यासाठी, वर सिलिंग फॅन असतात. आणि ज्यांनी दान दिलेलं असते, फॅन दान दिलेले असतात, तो असं म्हणतात की विहारामध्ये येतो, खटखट खटखट बटन सगळे बंद करतो. लोक आश्चर्य होतात की का, म्हणजे नेमकं एवढी गरमी होत आहे, एवढ्या गरमीमध्ये फॅन का बंद केले. तर तो स्पष्टीकरण देतो, जर फॅन चालू राहिले तर त्या फॅनवरती जे माझं नाव आहे ते नाव कसं दिसणार आहे. फॅनवरती नाव असते की नाही, म्हणजे नाव देताना बघा आपल्या आपल्या अमुक अमुक व्यक्तीच्या नावाने फॅन दिला जातो. एका ठिकाणी आम्ही गेलो तर त्या गेटवरच नाव, म्हणजे विहाराचं जे गेट होतं डायरेक्ट त्या गेटवरतीच नाव, म्हणजे या व्यक्तीने अशा अशा प्रकारचं दिला आहे. तर जे काही दान देत असतो आपण, सांगण्याचा उद्देश हा आहे की कोणी लोक नावासाठी, कोणी लोक मान सन्मानासाठी, कोणी लोक दुसरे देतात म्हणून सुद्धा देतात. दुसरे देत आहेत दान. जसा राजा प्रसंजित सुरुवातीला त्याच्याकडे काही भिक्षू भोजनासाठी जात नसत, आणि माता विशाखाकडे, अनाथपिंडकाकडे 2,000 भिक्षू भोजनासाठी जायचे. राजाला असं वाटलं की अनाथपिंडकाकडे भोजनासाठी भिक्षू जातात, माता विशाखाकडे जातात, आणि माझ्याकडे सुद्धा भिक्षू आले पाहिजे, कारण मी तर राजा आहे. आणि मग तो भगवंताला सांगतो की भगवान, रोज भगवंतासह 500 भिक्खूंनी माझ्याकडे भोजनासाठी यावं. तर भगवंत म्हणतात की महाराज, मला तर काही जमणार नाही, परंतु बाकीचे भिक्खू तुमच्याकडे भोजनासाठी येऊ शकतात. आणि आता ही जी त्याचा उद्देश कोणता होता, कारण राजा प्रसंजित अगोदर अन्य संप्रदायाला मानणारा होता, 3 रत्नांच्या प्रती काय त्याची विशेष श्रद्धा नव्हती, पण आपण राजा आहोत आणि आपण सुद्धा दिलं पाहिजे असं म्हणून तो दान करत असे. तर असं म्हटलं आहे की भिक्षू जायचे आणि रोज रोज, कारण निमंत्रण दिलं जातं, भोजन तयार झाले, जसं आता बाबा आले भंतेची भोजन व्यवस्था तयार झाली, म्हणजे भोजन तयार आहे असं लोक म्हणायचे भगवंताला, आणि भगवंत भोजनासाठी जायचे. राजा एकदा कामामध्ये व्यस्त असतो आणि तो काही भिक्षूंना बोलवण्यासाठी येतच नाही, किंवा कुठल्या सेवकाला सुद्धा सांगतच नाही. भिक्षूंना असं वाटते की राजाने तर आपल्याला सांगितलंच नाही, म्हणजे निमंत्रण दिलंच नाही, इकडे मात्र 500 भिक्षूंचं भोजन घरी राजाच्या राजमहालामध्ये तयार केलं जातं, परंतु भिक्षू काही जात नाही. आणि जेव्हा राजा येतो तर भोजन, ते म्हणतात की भिक्षू भोजन आले नाही, तर की नाही महाराज, भिक्षू तर भोजन आले नाही. पुन्हा राजा भगवंताकडे जातो, म्हणतो की महाराज, मी तर भिक्षूंना भोजनाचं म्हणजे सांगितलं होतं. भगवंत असे म्हणतात की महाराज, श्रद्धायुक्त चित्ताने आपण भिक्खूंचा जो विश्वासार्हता आहे, जो विश्वास जो संपादन करायचा असतो, तो विश्वास आपण तशा प्रकारचा संपादन न केल्यामुळे आपल्याकडे भिक्षू भोजनासाठी आलेले नाही आहेत. म्हणजे विश्वासार्हता, कारण राजाचा जो उद्देश असतो, विशाखा देत आहे, अनाथपिंडक देत आहे, म्हणून मी सुद्धा दिलं पाहिजे, एक अशा प्रकारची भावना त्याच्या चित्तामध्ये असते. आणि तसं चित्त असल्या कारणाने त्याला तशा प्रकारचा लाभ सुद्धा होत नाही. मनुष्याने कोणी देत आहे म्हणून दान पुण्य करू नये. नावासाठी, माना सन्मानासाठी, पद प्रतिष्ठेसाठी आपण दान पुण्य करू नये. तर दान पुण्य कशासाठी केलं पाहिजे, आपलं पुण्यकर्म व्हावं,
आपलं कुशल कर्म व्हावं, माझी स्वतःची दान पारमिता पूर्ण व्हावी, यासाठी बघा आपण दान पुण्य दिलं पाहिजे. कारण आपलं जर आपली स्वतःची दान पारमिता जर पूर्ण होत असेल, आपलं स्वतःचं कुशल कर्म, स्वतःचं पुण्यकर्म होत असेल, कारण ही चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे. चेतनाहं कमंग भिक्कवे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे तुमची देण्याची चेतना जशा प्रकारची असेल, चेतना म्हणजे तुमच्या मनामध्ये जो भाव आहे, ज्याला भाव आपण असं म्हणत असतो, आपला भाव किती महत्वपूर्ण आहे. म्हणजे तुम्ही दान देत असताना तुमच्या मनाची भावना जशा प्रकारची असेल तशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्माचा संचय तुमच्या जीवनामध्ये होत असतो. कारण भगवंत असे म्हणतात, थोकंग थोकंग पुण्य करोती, थोडे थोडे पुण्यकर्म आपण केले पाहिजे. हे 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं. आज वर्तमान काळामध्ये आपण असं म्हणतो, थेंबा थेंबाने तळ साचत असतं, आहे की नाही. थोडे 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 पुण्यकर्म करून, कुशल कर्म करून आपलं जीवनाचा जो काही पुण्याचा संचय आहे तो पुण्याचा संचय होत असतो. आणि त्यामुळे चेतनाहं कमंग भिक्कवे, आपल्या चित्ताची चेतना ही अत्यंत परिशुद्ध असली पाहिजे, अत्यंत निर्मळ असली पाहिजे. कारण आपण जेव्हा जेव्हा चेतनेच्या द्वारा दान पुण्य करतो, अनाथ पिंडकाच्या संदर्भामध्ये जर सांगायचं असेल तर मी नेहमी सांगत असतो की चेतना अत्यंत महत्वपूर्ण आहे. अनाथ पिंडक आपण बघतो, सकाळ संध्याकाळ जेव्हा जेव्हा भगवंताकडे जात असे तेव्हा काही ना काही घेऊन जात असे. शेवटी अशा प्रकारची वेळ येते बघा, पहिल्यांदा जेव्हा तो भगवंताला भेटतो तर तेव्हा तो म्हणतो की भगवान, माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, माझं मला सुद्धा माहित नाही. भगवान, मी बेचैन असतो, दुःखी असतो, कष्टी असतो, परंतु मी काम करत असल्यामुळे असंख्य लोक म्हणजे माझे नोकर चाकर अत्यंत सुखपूर्वक जीवन जगतात. त्यामुळे भगवान, हे मी काम करणार आहे. कारण तो हिऱ्याचा व्यापारी असतो, राजाचा काही काळापर्यंत तो कोषाध्यक्ष सुद्धा असतो आणि धनवान व्यक्ती असल्या कारणाने तो दान पुण्य करत असतो. शेवटी मात्र अशा प्रकारची वेळ येत असते की त्याच्याकडे देण्यासाठी काहीच नसते. चेतना बघा कशी आहे मनुष्याची चेतना, म्हणजे दान देणाऱ्या व्यक्तींची जी चेतना आहे ती अत्यंत महत्वपूर्ण आहे. जेव्हा तो विचार करतो की भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे, देण्यासाठी जर आपल्याकडे काहीच नाही आहे, तर असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की आपल्या गार्डन मधून एक टोपलभर माती अनाथ पिंडक, एक टोपलभर माती अनाथ पिंड घेत असतो आणि जेतवनामध्ये जातो. जेतवनामध्ये गेल्यानंतर एक छोटस रोपट असतं, त्या रोपट्याच्या बाजूला ती टोपलभर माती तो टाकून देतो आणि संथागारामध्ये जिथे भगवंत देशना देत असतात तिथे जाऊन तो बसत असतो. भगवंत असे म्हणतात अनाथ पिंडकाला पाहून की अनाथाचा नाथ, आज असं वाटते की भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी अनाथ पिंडकाने काहीही आणलं नाही. तेव्हा अनाथ पिंडक म्हणतो की भगवान, असं कधीच होणार नाही. भगवान, जोपर्यंत माझा श्वासामध्ये श्वास आहे तोपर्यंत भगवंतासाठी, भिक्खू संघासाठी मी काही आणणार नाही, असं होऊ शकत नाही. तेव्हा भगवंत असं म्हणतो, आज काय आणलं? तर तो म्हणतो, भगवान, एक टोपलभर माती मी आज आणलेली आहे. मग काय केली टोपलभर माती? एका छोट्याशा झाडाच्या बाजूला ती टोपलभर माती टाकलेली आहे. त्याने काय होणार आहे? भगवान, त्या मातीमध्ये असणारे जे काही कण असतील, त्या मातीमध्ये असणारे जे काही पोषक द्रव्य असेल, तर त्यामुळे त्या झाडाला वाहण्यासाठी ते मदत करेल. ते झाड मोठं होईल. ते झाड मोठं झाल्यानंतर भगवान, त्या झाडाखाली, त्या झाडाच्या सावलीला कोणी भिक्षू बसेल, भिक्षुनी बसतील, उपासक बसेल, उपासिका बसतील. भगवान, तिथे बसल्यानंतर कोणी ध्यान करेल, चिंतन करेल, मनन करेल. कोणी त्या झाडाखाली बसून भगवान श्रोतापन्न होईल, सकृतागामी होईल, अनागामी होईल आणि अरहंत होईल. भगवंत म्हणतात की मग तुला काय लाभ आहे? कोणी श्रोतापन्न झाला, कोणी सकृतागामी झाला, कोणी अनागामी झाला, कोणी अरहंत झाला, तर तुला काय लाभ होईल? तर तो म्हणतो की भगवान, जर कोणी श्रोतापन्न झाला, सकृतागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला, हे मला जेव्हा कळेल की या झाडाखाली बसून हा व्यक्ती, हा भिक्षू श्रोतापन्न झाला, श्रोतागामी झाला, अनागामी झाला, अरहंत झाला, तर भगवान, माझ्या चित्ताला सुद्धा थोडासा आनंद मिळेल, प्रसन्नता मिळेल. किती चेतना बघा, म्हणजे किती परिशुद्ध चेतना आहे, किती निर्मळ चित्त आहे. म्हणजे दुसऱ्याच्या हितासाठी, दुसऱ्याच्या सुखासाठी, दुसऱ्याच्या कल्याणासाठी, म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता जेव्हा प्रसन्न चित्ताने आपण दान पुण्य करत असतो, मग तो किती करतो आपण याला विशेष महत्व नाही.
आपण काय करतो याला महत्व नाही, तर जे काही आपण करत असतो त्याच्यामध्ये आपलं चित्त कसं आहे, आपलं मन कसं आहे, किती प्रसन्न आहे, किती आनंदी आहे, राग रहित, द्वेष रहित, मोह रहित चित्ताने जेव्हा जेव्हा आपण एखादं कर्म करत असतो बघा, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे चेतनांकमंग भिक्कवे, भगवंतानी असं म्हटलं आहे की चेतनेच्या द्वारा, चेतनेच्या आधाराने जेव्हा जेव्हा आपण कर्म करत असतो तर त्याचा विशेष लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होत असतो. आणि त्यामुळे दान पुण्य करत असताना अत्यंत श्रद्धेने, प्रसन्न चित्ताने, तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा भाव ठेवून आपण कोणत्याही प्रकारचं दान पुण्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट भगवंत असे म्हणतात की आपल्या दानामध्ये आपण इतरांना सहभागी केलं पाहिजे. दानामध्ये आपण जे काही दान पुण्य करत आहोत, जसं आता बाबांनी हा कार्यक्रम ठेवला सेवानिवृत्तीचा, जे सेवा निवृत्तीचा कार्यक्रम आहे, परंतु आपण अशा प्रकारचे कार्य करत असताना वाटलं, जर समजून घ्या त्याची इच्छा असते तर त्याने स्वागताचा कार्यक्रम, संध्याकाळचा तो कार्यक्रम आहे तेवढ्यापुरता तेवढा कार्यक्रम असता, सकाळच्या धम्मदेशनाचा काही विषय नव्हता. परंतु हे जे कार्य आपण करत आहोत याच्या सोबत सोबत म्हणजे सेवानिवृत्ती तर होतच आहे आणि ते होणारच आहे. म्हणजे जेव्हा जे काही आपण ज्या काही क्षेत्रामध्ये कार्य करतो आपल्या वयोमानानुसार आपण त्यामध्ये एक वेळेस निवृत्त होतच असतो, हा एक निसर्गाचा नियम आहे. परंतु त्याच्या निमित्ताने आपण कुशल कर्म करावं, आपण पुण्यकर्म करावं. आपण तर कुशल कर्म करावंच, पुण्यकर्म करावं, परंतु त्या निमित्ताने इतरांना सुद्धा एक कुशल कर्म, पुण्यकर्म करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्यावी. ही जी चेतना आहे, ही चेतना बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण या चेतनेच्या द्वारा आपलं अनंत आणि असीम असं पुण्य होत असते. म्हणजे आपण तर पुण्यकर्म करतो, आपण तर कुशल कर्म करत असतो, परंतु त्या कुशल कर्मामध्ये, त्या पुण्यकर्मामध्ये मग आपले अपतेष्ट असतील, आपले नातेवाईक असतील, आपले मित्रमंडळी असतील, आपले शेजारी पाजारी असतील किंवा आपल्या परिसरामध्ये राहणारे जे काही लोक असतील त्यांना सुद्धा त्या पुण्यामध्ये आपण सहभागी करून घेतलं पाहिजे. कारण त्याचं अनंत आणि असीम असं पुण्यकर्म होत असते. बघा एक वेळचा प्रसंग, एकदा अनाथ पिंडकाकडे धर्मशाळा होती. कारण अनाथ पिंडक तो अनाथाला पिंड देत असल्यामुळे, भोजन देत असल्यामुळे त्याचं नाव तर सुदत्त असते, परंतु लोकांना भोजन देत असल्यामुळे, पिंड देत असल्यामुळे अनाथाला दान देणारा अनाथ पिंडक अशा प्रकारे ठरत असतो. त्याची दानशाळा असते. आणि पूर्वीच्या काळामध्ये असंख्य लोकांच्या दानशाळा असायच्या. म्हणजे जिथे गोरगरीब लोक आहे, अनाथ आहे, असह्य आहे, गरजू लोक आहे, येणारे जाणारे लोक आहे, तर अशा प्रकारचे लोक त्या दानशाळेमध्ये भोजन ग्रहण करत असत. तर एक वेळचा प्रसंग, अनाथ पिंडकाचा एक सेवक असतो, तृणहार असतो, म्हणजे गवत कापणारा असतो. तर तो गवत कापणारा तृणहार जेव्हा शेतामध्ये गवत कापत असतो, तर शेतामध्ये गवत कापत असताना रस्त्याने एक प्रत्येक बुद्ध जात असतात. प्रत्येक बुद्ध जात असताना या तृणहाराच्या चित्तामध्ये अत्यंत गरीब सेवक अनाथ पिंडकाचा एक क्षणामध्ये इच्छा उत्पन्न होते की या भिक्षूंना आपण दान दिलं पाहिजे. लगेच त्या प्रत्येक बुद्धाकडे ते जातात आणि त्यानंतर की म्हणते, आपण भोजन ग्रहण करणार आहात का? आपल्या पात्रामध्ये काही आहे का? मी आपणास भोजन देऊ का? तर प्रत्येक बुद्ध असं म्हणते, हो भोजन देऊ शकतो. तो म्हणतो की म्हणते, काही क्षण आपण इथेच थांबावं. आणि लगेच तो धावत धावत आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर आपल्या पत्नीला म्हणतो की भार्या, माझ्यासाठी जे भोजन बनवलेलं जे आहे ते अद्याप शिल्लक आहे का? तर ती म्हणते, हो स्वामी, आपल्यासाठी बनवलेलं भोजन शिल्लक आहे. तर तो म्हणते, सर्वच्या सर्व भोजन दे. आणि तो सर्वच्या सर्व भोजन घेत असतो आणि घेऊन तो धावत धावत येतो. प्रत्येक बुद्ध बसलेले असतात आणि ते भोजन त्यांना ते अत्यंत श्रद्धेने तो देत असतो. दिल्यानंतर तो म्हणतो की म्हणते, आपण ज्या सुखाचा अनुभव करत आहात तर त्या सुखाची प्राप्ती मला सुद्धा व्हावी. असे म्हणतात. भगवंत त्याला आशीर्वाद देतात आणि निघून जातात. तर अशा प्रकारचं ते दान पुण्य तृणहार पूर्ण करतो. तर अनाथ पिंडकाच्या घरी जी धर्मशाळा असते त्या धर्मशाळेवरती एक देवता असते. तर ती देवता साधुवाद देत असते. साधू साधू अशा प्रकारचा साधुवाद देते. आणि असं म्हटलंय साहित्यामध्ये, अशा प्रकारचा उल्लेख आहे, देवता जर साधुवाद देत असेल अत्यंत प्रसन्नतेनं, तर साहजिकच आहे ते अनेकांना त्याचा आवाज जातो. अनाथ पिंडकाला सुद्धा आवाज जातो.
तर अनाथ पिंडक असं म्हणतो आपल्या सेवकांना की अरे हा साधुवाद कुणासाठी दिला जात आहे. तर तो सांगतो की आपल्या धर्मशाळेवरती असणारी जी देवता आहे तर त्या देवतेने हा साधुवाद दिला आहे. मग तो म्हणतो आपण तर रोजच दान करतो धर्मशाळेमध्ये, आपण तर रोजच भोजन दान देतो, रोजच दान पुण्य करतो असतो, तर हे रोजच दान पुण्य केलेलं मग या देवतेला दिसत नाही का? ती रोज साधुवाद का देत नाही? आजच तिने साधुवाद का दिला? असं काय विशेष दान दिलं? काय कुणाला दान दिलं? कुणी दान दिलं? काऊन राहू द्या, चाल द्या बरोबर. तर का म्हणजे साधुवाद का दिला गेला आहे? मी तर रोजच दान पुण्य करतो. मग रोजच जर दान पुण्य करत असेल त्याचा साधुवाद का दिला नाही? तर ते मग अनाथ पिंडक तर हुशार असतो, बुद्धिमान असतो आणि तो म्हणतो कुणी दान केलं? तर तृणहाराने दान केलं. मग तृणहार सेवक जेव्हा सेवकाकडे तो जातो आणि त्याला म्हणतो की तृणहार तू दान पुण्य केलं. काय दान पुण्य केलं? तर तो म्हणतो की स्वामी मी माझा जो भोजनाचा भाग होता तो भोजनाचा भाग प्रत्येक बुद्धाला मी दान दिलेला आहे. तर अनाथ पिंडक तर म्हणजे श्रद्धावान असतात. ते म्हणतात की हे घे 500 कारशापन, हे 500 कारशापन घे आणि या 500 कारशापनाच्या बदल्यामध्ये आज जे काही तू पुण्यकर्म केलं, जे कुशल कर्म केलं त्या कुशल कर्माचा भाग, त्या पुण्यकर्माचा भाग तू मला दे. तर तो तृणहार म्हणतो की नाही स्वामी मी तर याचा भाग तुम्हाला काही देणार नाही. मग तो म्हणतो 1000 कारशापन घे. तर तो म्हणतो की नाही स्वामी मी 1000 कारशापन सुद्धा घेऊन हा पुण्याचा भाग घेणार नाही. बघा, एक कारशापनावर काम करणारा व्यक्ती, 2 कारशापनावर काम करणारा व्यक्ती ज्याला 500 कारशापन मिळत आहेत, 1000 कारशापन मिळत आहे, विशेष म्हणजे आपला स्वामी ज्याच्या अधीन राहून तो काम करतोय, तरी सुद्धा तो म्हणतो की नाही यामध्ये मी पुण्याचा भाग देणार नाही. कारण पुण्य हे बळजबरीने घ्यायचं नसते. कारण पुण्य जर बळजबरीने घेता आलं असतं तर कशाला लागलं असतं? अनेक लोक असं म्हटले असते ह्या घ्या 500 रुपये, आणा पावभर पुण्य, ऐक ना, आणा अर्धा किलो पुण्य, आणा 1 किलो पुण्य. कुठे पुण्य विकत भेटलं असतं? ऐक ना, पुण्य काही विकत भेटत नाही. पुण्य हे श्रद्धेने दिलं जात असते, त्या पुण्याचं अनुमोदन केलं जात असते आणि अनाथ पिंडकाला ही गोष्ट चांगली जाणीव असते. तर तो तृणहार म्हणतो की स्वामी थोडं थांबा, मी प्रत्येक बुद्धाला जाऊन विचारतो की तुम्हाला जर मी पुण्य दिलं तर त्याचा भाग काही माझा कमी होतो का? लगेच तो धावत धावत जातो आणि त्यांना म्हणतो की म्हणते माझे स्वामी माझ्या दानामध्ये सहभागी होऊ इच्छितात, मी त्यांना माझ्या दानाचा भाग देऊ शकतो का? तर एखादी गोष्ट समजावण्यासाठी सहज उपमा दिली जाते. तर भंते सुद्धा तृणहाराला उपमा देतात. तृणहाराला म्हणतात की तृणहार समजून घे, एका गावामध्ये 100 घर आहे आणि त्या 100 घरापैकी फक्त एका घरी दीप प्रज्वलित केलेला आहे, 99 घरी मात्र अंधार आहे. आणि एका घरी दीप प्रज्वलित केला आहे, त्या एका दिव्याने जर 99 घराचे दिवे जर पेटवले तर पहिल्या दिव्याचा प्रकाश कमी होईल का? पहिल्या दिव्याचा प्रकाश काही कमी होणार नाही. परंतु एका दिव्यामुळे 99 दिवे पेटवल्यामुळे अधिक मात्र प्रकाश निश्चितपणे होऊ शकतो. अगदी दान पुण्याचं सुद्धा तसंच आहे. तो म्हणतो की लगेच तो जातो, भगवंताला साधुवाद देतो आणि पुन्हा असं म्हणतो की स्वामी मी माझ्या दान पुण्यामध्ये हा दानाचा जो भाग आहे तो मी तुम्हाला अर्पण करतो, दान देतो. या दानामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. तर मग अनाथ पिंडक म्हणतो की हे घे 1000 कारशापन. तर तो म्हणतो मी विकत दिलं नाही, मी हे विकत दिलेलं नाही आहे. कारण मी जर 1000 कारशापन घेतले त्याचा अर्थ काय होईल? हे मी विकत दिलं, मला हे पुण्य विकायचं नाही आहे. मी श्रद्धेने माझ्या दानामध्ये तुम्हाला सहभागी करून घेत आहे. अनाथ पिंडक असं म्हणतो तू जर श्रद्धेने या पुण्यामध्ये मला सहभागी करून घेत आहे तर मी सुद्धा तुझ्या उदार मनाची प्रशंसा करतो आणि तुला बक्षीस म्हणून हे 1000 कारशापन देतो. मी मोबदला याचा बिलकुल देत नाही. आणि तो 1000 कारशापन स्वीकारत असतो. म्हणजे सांगण्यात तात्पर्य हे आहे की जेव्हा जेव्हा मनुष्य कुशल कर्म करतो, पुण्य कर्म करतो, दान कर्म करतो, स्वतः तर पुण्य होतच, स्वतः कुशल कर्म होते, परंतु त्या दानाच्या त्या पुण्यामध्ये जर इतरांना आपण सहभागी करून घेतलं तर त्याचं असीम आणि महान असं पुण्यकर्म होत असते. आज या मंगलमय प्रसंगी तिरपुडे आईबाबांनी सुद्धा आपल्या सेवा वृत्तीच्या निमित्ताने
हे जे दान पुण्य कुशल कर्म केलं आहे, स्वतः तर कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं, चांगलं कर्म केलं आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला सुद्धा या दान पुण्यामध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं, तर नक्कीच त्यांच्या जीवनामध्ये हे महान आणि असीम असं कुशल कर्म पुण्यकर्म त्यांनी केलं. आज परिवाराने जे जे काही कुशल कर्म केलं, भिक्खू संघाला भोजन दान दिलं, चिवरदान करत आहेत, फळदान करत आहेत, आदी दान पुण्य करत आहेत. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने तिरपुडे परिवारांना, आईला आणि बाबांना सुद्धा त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये त्यांना सुख समाधान आयुष्यवर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आयुष्यवर्ण सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही वेळेच्या अभावी देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.